नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. उन्हाळा सुरू झाला की बायकांची लगबग चालू होते की उन्हाळ्याची वाळवण तयार करण्याची. कुणी कुरडया, पापड. आज अशीच आपण एक रेसिपी बघणार आहोत, गहू तांदळाचे पापड. अहो, अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे असे हे पापड आपले तयार होतात. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सर्वप्रथम आपण इथे 3 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही इथे दुसरा कोणताही तांदूळ, फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ वापरू शकता. बघा, तांदूळ स्वच्छ आपल्याला हे निवडून एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला. आता आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे. यामध्ये आपल्याला तांदूळ बुडेल त्याच्यापेक्षा थोडंसं वरतीपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून एक 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे आपल्याला. येथे दुसऱ्या दिवशी तुम्ही तांदळातलं पाणी काढून तांदूळ स्वच्छ धुवून परत त्यात पाणी टाकून हे परत भिजायला ठेवलं तरीही चालेल. आता इथे आपण 3 किलो तांदळासाठी 2 किलो गहू घेतलेले आहे. हे दुसऱ्या दिवशीची प्रोसेस आहे आपली. 2 पाण्याने आपले हे गहू स्वच्छ धुवून झालेले आहे. आता हे गहू निथळून आपण एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घेतलेलं आहे. आता याला गहू वलवणं म्हणतात. तर हे गहू आता छान असे आपले धुवून झालेले आहेत. आपण आता याचं एक पुरचुंडी बांधतो, म्हणजे गाठोडं बांधतो त्याप्रमाणे हे व्यवस्थित असं फिट बांधून घ्यायचं आहे आणि रात्रभर असेच आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता तिसरा दिवस झालेला आहे. बघा, आपले तांदूळ छान असे भिजले गेले आहे. आदल्या दिवशी मी पाणी याचं बदलून घेतलेलं होतं, म्हणजे याला जास्त आंबूस असा वास येत नाही तांदळाला. आता हे तांदळातलं पाणी आपल्याला काढून परत एकदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि निथळून घ्यायचे आहे. तर हे तांदूळ आपल्याला कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकायचे आहे. हे फक्त आपल्याला सावलीत सुकवायचे आहे. भले फॅन खाली सुकवलं तरीही चालेल, उन्हात मात्र सुकवायचे नाही. आणि अधूनमधून याला हात देत चालायचं आहे, म्हणजे अशा हाताने पसरवत चालायचे व्यवस्थित, म्हणजे ते सगळ्या बाजूनी चांगले असे सुकले जातात. त्याच ज्या पद्धतीने आपण तांदूळ सुकवायला टाकलेले आहे याच पद्धतीने आपल्याला आता गहू देखील आपण सुकवून घेणार आहोत. इथे गहू आपण टाकून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला हात देऊन असं व्यवस्थित असे मोकळे टाकायचे आणि पसरवून घ्यायचे व्यवस्थित. आता गिरणीतून आपण हे सुकल्यानंतर दळून आणलेलं आहे. येथे तुम्ही पाहू शकता हे गव्हाचं पीठ आहे. यात थोडंसं जाडसर दळलं जातं, म्हणजे याचा कोंडा निघतो. आपण ज्याप्रमाणे गहू ओलवतो, म्हणजे पाणी लावून ठेवतो ना, तर त्यातला पूर्ण कोंडा निघून येतो. आता इथे एक पातेल्याला मी ओढणी किंवा साडी बांधून घेतलेली आहे, किंवा कपडा बांधून घ्यायचा आहे तुम्ही, आणि त्यावर आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे आहे. सुरुवातीला गव्हाचं पीठ गाळून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता पीठ गाळल्यानंतर वरती जो कोंडा निघतोय पूर्ण, हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व गव्हाचं पीठ हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. येथे तांदळाचं पीठ गाळायची गरज नाही आपल्याला. इथे फक्त तुम्ही आपण पीठ गाळायची जी गाळणी असते त्या गाळणीने येथे तुम्ही चाळून घेऊ शकता. येथे पाहू शकता हा कोंडा कसा निघालेला आहे. आता तांदळाचं पीठ जे आहे हे आपण आता गाळणीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी छान असं बारीक दळून दिलेलं आहे ते पाहू शकता. आता इथे आपण एका वाटीमध्ये ओवा घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याची पावडर तयार करून घ्यायची आपल्याला. येथे ओव्याची पावडर तयार झाली. याच पद्धतीने आपण जिऱ्याची पावडर तयार करून घेणार आहोत. येथे याच पद्धतीने आपण जिऱ्याची पावडर देखील तयार करून घेतलेली आहे. आता गहू आणि तांदळाचं पीठ आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. येथे सुरुवातीला मी एक खिशी घेऊन घेतलेली ती. आता ज्या पातेल्याने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच पातेल्याने इथे 2 पातेलं आपण पाणी सुरुवातीला उकळायला ठेवलेलं आहे. आता पाणी जेव्हा आपलं थोडंसं उकळलं गेलं की यातून आपण अर्ध पाणी बाजूला काढून घेणार आहोत. आता इथे मसाला घेतलेला आहे. येथे 3 चमचे आपण तीळ घेतलेले आहे, 2 चमचे आपण मीठ घेतलेलं आहे, तसंच 3 चमचे आपण ओवा पावडर, जिरा पावडर आणि 1-2.5 चमचे आपण पापड खार घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा खार घेतलेला आहे. आता बघा, इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. अगोदर आपण पाणी यातलं अर्ध पातेलं पाणी गरम झाल्यावर काढून घेतलेलं होतं. आता पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला जेवढं पीठ मोजून घेतलेलं होतं, आपण 1 पातेलं पीठ मोजून घेतलेलं होतं, तेवढं पीठ आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आपल्याला हाताने व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे, कारण एकदाच जर पीठ टाकलं तर ते डायरेक्ट असं तळाला खाली बसलं जाईल. हे पीठ असं तुम्ही पसरवून द्यायचं आहे वरती.
इथे गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 20 मिनिटं पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. गॅस फुल केला तर मसाला हा वरती येतो, उतू जाण्याची भीती असते. यामुळे थोडंसं मीडियम गॅसवरच आपल्याला हे 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बघा इथे 20 मिनिटं आपण पीठ शिजवून घेतलेलं आहे. आता यानंतर मी गॅसवर न घेता हटण्यासाठी खाली घेत आहे. बघा एकदाच आपण लाकडी घोट्या घेतलेला आहे. या घोट्याने व्यवस्थित पीठ आपल्याला हे मिक्स करत चालायचं आहे. सुरुवातीलाच पीठ आपण छान असं मिक्स करून घोटून घेतलं आहे, म्हणजे यामध्ये पिठाची गुठळी राहत नाही. पहिले आपल्याला हे पीठ छान असं मोडून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये सफेद भाग हा पिठाचा दिसला नाही पाहिजे. या पद्धतीने आपण ह्या घोट्याने एक रगडून व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करत चालायचं आहे. येथे खरी मेहनत असते. जर तुमचे इथे पीठ थोडंसं जरी हे झालं तर गुठळी तयार झाली तर ती पिठामध्ये आपल्याला ज्यावेळेस पापड तयार करतो त्यामध्ये ती गुठळी दिसली जाते. तर ही गुठळीच आपल्याला इथे मोडत चालायची आहे. इथे वाटलंच तुम्हाला थोडंसं आवश्यकता वाटली, पाणी कमी वाटतंय, तर आपण वरतून पाणी टाकायचं आहे. अगोदर पाणी थोडं जास्त ठेवायचं नाही आपल्याला, पण सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच आधी घोट्याच्या साहाय्याने व्यवस्थित पिठाची गुठळी पूर्ण मोडून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्स करायचं आहे. कारण इथे पापड करायचे आपल्याला थोडीशी नॉर्मल सैलसर अशी खिशी जर राहिली तर पापड छान असा फुलला जातो आणि मोठा देखील होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मशीनने दाबा किंवा लाटण्याने जरी लाटत असला तर पापड हा पटकन पुढे सरकला जातो, म्हणजे मोठा होतो. यामुळे थोडीशी सैलसर नॉर्मल खिशी इथे आपल्याला ठेवायची आहे. बघा गहू तांदळाचं पीठ, काही तांदळाला पाणी थोडं जास्त लागतं, म्हणून आपण सुरुवातीला 2 पातेलं पाणी आपण गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर त्यातलं अर्ध पातेलं आपण बाजूला काढून घेतलंय. आता इथे आपलं पीठ छान असं वाफून झालेलं होतं. आपण 10 मिनिटानंतर घोटून झाल्यावर 10 मिनिटं आपण पीठ परत वाफवलंय आणि त्यानंतर आपण पीठ हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि लाटी करून इथे पापड मशीनने आपण हे पापड तयार करून घेत आहोत. तर जेवढा पिठाचे आपले छोटे मोठे पापड बनवायचे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन एक प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे आपण, एक खाली आणि एक वरतून ठेवायचा. यावर आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आणि मस्त असे उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. पाहू शकता इथे पापड आपण छान आले आणि रंग देखील मस्त आलेला आहे आणि ओव्या आणि जिऱ्यामुळे आपल्याला हा पापडाला छान असा कलर आलेला आहे. आता याच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत. अगदी झटपट असे तयार होतात. बघा मस्त असे आपले पापड तयार झाले आहे. 2 दिवस हे उन्हामध्ये छान असे सुकवून घेतलेले आहे आपण पापड. तुम्ही पापडाचा रंग देखील बघू शकता. गहू तांदळाचे पापड पण अगदी खुसखुशीत असे मस्त तयार झालेले आहेत आपले पापड. तर इथे पाहू शकता, आता मी तुम्हाला तळून देखील दाखवत आहे. पापड हा अगदी तिप्पट असा हा फुलला जातो आणि खाण्यास तर अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे असे हे पापड आपले तयार होतात. नक्की घरी ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.